इंस्टाग्रामवर एका ताईंची कमेंट होती की पुरणपोळीसाठीचं कणिक कसं मळलं ते सांगा। चला मग लगेच सांगते। तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप डाळ असेल तर 4 कप पीठ घ्यायचं। थोडक्यात अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गव्हाचं पीठ घ्यायचं। पीठ कंपल्सरी चाळायचं म्हणजे कणकेला मैद्याच्या कणकेसारखाच लवचिकपणा येतो। यात चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल घालायचं। पीठ मळत असताना तेल घातल्यामुळे सुद्धा कणकेला चांगला लवचिकपणा येतो। थोडं थोडं पाणी घालत कणिक घट्ट मळायची आणि पाण्याचा हात लावत 5 ते 7 मिनिटे चांगली तिंबून घ्यायची। पण पुरणपोळी लाटताना जसं मऊ कणिक हवंय ना तसं लगेच मळून घ्यायचं नाही, कारण पीठ मुरवत ठेवल्यामुळे ते मऊ आणि लवचिक होतं। साधारण 2 तासानंतर पुन्हा एकदा हे पीठ मी चांगलं तिंबून घेणार आहे। इथे मी तेलाचा हात लावून हे पीठ मळून घेत आहे आणि पीठ मी हे असं आपटून घेत आहे। असं केल्यामुळे सुद्धा कणकेला चांगला लवचिकपणा येतो। पुरणपोळी कशीही लाटली किंवा डबल प्रमाणात पुरण भरलं तरी ही पोळी लाटताना अजिबात फुटत नाही। बघा मस्त स्ट्रेच होतीये ही कणिक, नाहीतर तुम्हाला वाटायचं की कणिक पातळ झाली। चला पोळी करण्यासाठी रेडी आहे कणिक।